पेन्शनधारकांनी केवायसी प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी. भविष्य निधी आयुक्त रवी यादव. रामनगर सहकारी साखर कारखाना जालना येथील पेन्शनधारक कामगारांच्या प्रश्नांवर महत्त्वपूर्ण चर्चा पार पडली. यावेळी पेन्शनधारकांनी केवायसी प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी असे मत भविष्य निधी आयुक्त रवी यादव यांनी व्यक्त केले. या चर्चेदरम्यान सहाय्यक आयुक्त भविष्य निधी अनिल बाबरेकर यांच्याशी समितीच्या प्रतिनिधींनी सविस्तर चर्चा केली. त्यांनी तात्काळ श्री शेळके आणि शिंदे साहेबांशी फोनवर संपर्क साधून पेन्शनधारकांच्या केवायसी प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याबाबत आवश्यक सूचना दिल्या. तसेच काम वेळोवेळी पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आयुक्त भविष्य निधी रवी यादव यांच्याशी देखील चर्चा करण्यात आली. त्यांनी सुद्धा EPS 95 पेन्शनधारकांना संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी रवी यादव यांनी सर्व पेन्शनधारकांना आवाहन केले की सध्या चालू असलेल्या 4.0 कॅम्प अंतर्गत हयात प्रमाणपत्र लाईफ सर्टिफिकेट आपल्या मोबाईलवर फेस ॲक्टिव्हेशन करून घर बसल्या सहजपणे तयार करावे. त्यावेळी रवींद्र यादव सहाय्यक आयुक्त, रमेश कुमार क्षेत्रीय भविष्य निधी आयुक्त, अनिल बाबरेकर सहाय्यक आयुक्त आणि सत्यम सहाय्यक आयुक्त यांचा समावेश होता. या कार्यक्रमास EPS 95 राष्ट्रीय संघर्ष समितीचे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष कमलाकर पांगारकर, मराठवाडा अध्यक्ष M घोरपडे, प्रांतीय संघटन सचिव LY निकम, जालना जिल्हाध्यक्ष श्री खेकाळे, लेवी निर्मल, मीडिया अध्यक्ष श्री एकनाथराव पठाडे, तालुका उपाध्यक्ष हसनराव टेकाळे, भगवानराव डोंगरे, नरिमन कातकडे, मधु अण्णा डोंगरे, ज्ञानेश्वरराव आवटे, बबनराव डोंगरे वैद्य आणि अनेक सहकारी साखर कारखान्यांचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हमारे EPS 95 के सारे पेंशनर्स को जैसा कि विदित है कि इस समय DLC 4.0 का कैंपेन चल रहा है. इस संदर्भ में कोई भी पेंशनर फेस ऑथेंटिकेशन टेक्नोलॉजी का यूज करके अपने घर बैठे अपनी DLC अपडेट कर सकते हैं. इस संदर्भ में अगर किसी को किसी भी तरीके की समस्या होती है तो हमारे ऑफिस में भी आके संपर्क कर सकते हैं. ऑफिस में भी हम उनका DLC अपडेट कर रहे हैं. साथ ही वो अपने पास के बैंक में भी जाके अपना DLC अपडेट कर सकते हैं. KYC सेंटर पर भी जाके DLC अपडेट कर सकते हैं. ये कार्यालय DLC अपडेट करने में हमारे पेंशनर की पूरे सहयोग करने के लिए तत्पर है. धन्यवाद.